वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे। अनेक शेतकरी हे वर्षानुवर्ष एक पीक घेत त्यामध्ये आपला हातखंड तयार करतात। त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका व सासवड सिंगापूर हे पट्टे वाटाणा अर्थात मटारसाठी प्रसिद्ध आहेत। सिंगापूरचे शेतकरी माऊली कोरडे यांचा अनेक वर्षापासून या पिकात हातखंड तयार झाला। माऊली दरवर्षी 2 ते 3 एकरात वाटाणा पीक घेतात, तर एकरी 1 लाखापर्यंत यामधून उत्पन्न देखील घेतात। पुणे मुंबई सारख्या बाजारपेठात ते विक्रीही करतात। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आपण आमच्याकडे अंजिराची बाग आहे, पेरूची बाग आहे, जांभळीची बाग आहे, सगळंच आपण करू शकत नाही। त्याच्याकरता थोडं याच्यानंतर पाण्याचा कसा उद्भव होतोय, पाऊस किती पडतोय ह्या हिशोबाने आम्ही आता वाटाणा निघल्यानंतर कांद्याचं पीक घ्यायचं का ज्वारीचं पीक घ्यायचं हे पावसावर अवलंबून असतं। सध्या आम्ही कांद्याचं रोपही तयार करायला टाकलेलं आहे। जर पाऊस पाणी भरपूर झालं तर त्यात कांदा लागण होईल, आणि पाऊस जर बेताचा झाला तर आमच्याकडे गुरं आहेत, गाय आहेत, गावरान गाय आहेत, याच्याकरता काढब्याकरता आम्ही ज्वारीचंही पीक घेतो। तर आता त्या पावसावरच आम्ही पुढं कोणतं पीक घ्यायचं याचं नियोजन केलेलं असतं। आता सध्या आम्ही AP3चा जो प्लॉट काढलाय त्यात मेथीचं पीक घेतलंय, आणि आता हे कीर्ती गोल्ड आहे, अजून 2 तोडे ह्याचे होतील, 3रा तोडा आहे। आता 3ऱ्या तोड्यालाही चांगल्या पद्धतीचा माल गावला असा अंदाज आहे। शेंड्यात सगळी चांगल्या प्रकारची शेंग आहे त्याला, आणि त्याला थोडा पाण्याचा फवारा दिल्यानंतर हे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, अशा प्रकारच्या अजूनही याला माल आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारचं उत्पन्न यात मिळू शकतं। असो, माझी एकच इच्छा आहे की आपल्या थोड्या पाण्यात, पावसावर आणि कमी खर्चात जर पीक घ्यायचं असेल तर वाटाण्याचं पीक हे अतिशय सुंदर, आणि आमच्या पुरंदरचा वाटाणा म्हणलं तर मार्केटला त्याला चांगल्या पद्धतीचा भाव मिळतो आणि त्याची चवच वेगळी। मुंबई मार्केटला, वाशीला जा तुम्ही, पुरंदरचा वाटाणा आला तर बाकीच्या वाटाण्यापेक्षा पारनेरचा असो कुठला सुद्धा 10% बाजारभाव हा पुरंदरला नक्कीच मिळतो। आणि आम्हाला तर काय प्रॉब्लेमच येत नाही। या ठिकाणी सासवड बाजारपेठ जवळ आहे, पुणा बाजारपेठ आहे, त्याच्यामुळं चांगल्या प्रकारचं बांधावरच इथं खरेदी होती, त्यामुळं मार्केटचा काय प्रश्न नाही। त्यामुळं शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की थोड्या कालावधीत आपल्या बाकीच्या शेतीला जर भांडवल करायचं असेल तर सुरुवातीला वाटाण्याचं पीक घ्यावं, आणि तेच भांडवल दुसऱ्या पिकाकरता 2 महिन्यातच आपल्याला पैसा उपलब्ध होतो। दुसऱ्या पिकाकरता आपल्याला तो वापरता येतो। पावसाच्या पाण्यावर तसेच 2 महिन्यात येणारा व कमी खर्च असलेला वाटाणा पीक घेण्याकडे सासवड या भागातील शेतकऱ्यांचा कल आहे। मजुरांचा प्रश्न हा मोठा असून पुरंदर भागात अंजीरचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, तर कमी खर्च आणि कमी पाण्यात देखील वाटाणा पीक येत असल्यामुळे येथील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात करत असतात, तर यामधून चांगला नफा देखील ते मिळवतात। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।